तुम्ही ढीग पेटवला? सोयाबीन ढीग पेटवायच्या कारणामागे उद्देश असा का लागलेला खर्च आजपासून पेरणीपासून जमीन बनवण्यापासून उन्हाळी जमीन बनवण्यापासून तर सोयाबीनच्या आज कापणीपर्यंत हा माझा खर्च अति एवढाही 75,000 रुपयापर्यंत पोचला. आणि नंतर आता सोयाबीनचा ढग लावायचा आणि मशीनवाल्याचा द्यायचा याचा पुन्हा उर्वरित खर्च हा 11,000चा होता. आणि तिथं सोयाबीन ह्या 2 दिवसाचा शुक्रवार संध्याकाळी आणि शनिवारला सकाळी जो पाऊस आला, त्यांनी माझा कापलेला जो सोयाबीन होता 24 तारखेला मी सोयाबीन कापला होता. आणि त्या 2 दिवस सुकू द्यायचा आणि जमा करायचा. तर मी 28 तारखेला जमा करायला गेलो तर तो खराब होऊन होता. त्या खराब झालेल्या सोयाबीन मजुराचा पुन्हा 4,000 रुपये खर्च करून, जमा करून, मशीनवाल्याला पुन्हा 4,000 रुपये देऊन असा काहीच उर्वरित आपल्याकडे रक्कम शिल्लक म्हणजे नफा नावाची वस्तू भेटतच नसल्यामुळे मी त्याला गोळा केला आणि जाळून टाकवण्याचा निर्णय घेतला. ठीक आहे.